लोंधी ज्वेलर्स 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। नमस्कार, मी अश्विनी। महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। नजर टाकूयात राज्यातील काही ठराविक घडामोडींवर। जिल्ह्यामध्ये यावर्षी हळदीच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट निर्माण होत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून आपला लागवड खर्चही वसूल होत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। गेल्या वर्षी हळदीचे विक्रमी उत्पादन पाहता यावर्षी जिल्ह्यातील सोनगाव, औंढा, वसमत, कळमनुरी, हिंगोली या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त क्षेत्रामध्ये हळदीची लागवड केली, परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे हळदीवर विविध रोगांनी आक्रमण केल्यानं यावर्षी हळदीचे उत्पादन घटले असल्याचे शेतकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे। याबाबत जिल्ह्यातील माळसापूर आणि पातोंडा शिवारातील शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। पाहूया। शिवार पातोंडा, राहणार माळसापूर। यावर्षी 19 गुंठ्यात हळद आहे, 20 गुंठे धरून त्याला लमसम। गेल्या वर्षीचा हळदीचं उत्पादन भरपूर झालं होतं, यावर्षी काय हळदी तेवढं उत्पादन नाही। सोयाबीन तर समजा गेल्या तर समजा थोडीशी कमी झालेली सालापेक्षा बी, आणि तुरी तर चकच गेलेले आहेत। तुरीचा काही विषय नाही। आम्ही या हळदीच्या आशेवर जगत होतो, पण आता कसं आहे, हळदीचं पण तेवढं काय वातावरण बरोबर वाटायना। तर शेतकऱ्यानं काय करावं पुढच्या याच्यासाठी? खर्च पण सुद्धा वसूल होते का नाही काही सांगता येत नाही। एक तर हुमणी अळीचा जास्त प्रादुर्भाव यावर्षी अळी, आणि एक तर उत्पादन घटलेलं आहे। हो, आता खर्च तर येतो पस्तोर जे व्हायचं झालेलं आहे ना, पण आता इथून पुढं काय जे होईल ते त्याला काही इलाज नाही। यावर्षी वाढली ना, एका बाईला 200 रुपये मजुरी यावर्षी। गेल्या वर्षी 150 रुपये होता, यावर्षी 200 रुपये रोज झाला। हो, यावर्षीचा आमचा हळदीचा हगाम जे यावर्षी म्हणजे हळदीत पण तेवढं लॉस आहे माणूस, की असं की नाही की बा हळद उत्पादन देईल म्हणून। हो ना, काय करावं यावर्षी म्हणून काही सांगता येत नाही। यावर्षी कसं आहे, यावर्षी म्हणजे दुष्काळच असल्याने आम्ही जगाव कसं आणि काय पुढचं कसं व्यवहार दाखवायचे हा प्रश्न पडलेला आहे। तर भरपूर झाला तरी हळदीचं म्हणजे काय ते तितकं हे नाही, उत्पन्न जास्त नाही। तर यंदा भरपूरच घाट्यात काम आहे। यंदा म्हणजे लावगड भरपूरच लागली, 50-50 हजार रुपये एकरी खर्च आला, आणि अजूक औषध, खत, ड्रीप आणि अजूक खर्च बाकी राहिला समजा। पण लईच भरपूरच हे गेल्या वर्षी भरपूरच माल चांगला झाला होता हळदीचं पीक। यंदा भरपूरच शेतकरी घाट्यात आहेत। तुरीचं बी उबाळून गेल्या, तुरी समजा आळ्या तुरी उबाळून गेल्या, समजा तुरी गेल्या, कापसही गेले, सोयाबीन बी गेल्या। यंदा कसं बी हळदीवर पाहू लागली, हळद बी गेली। शेतकरी भरपूरच घाट्यात आहेत। गेल्या वर्षी आम्हाला लय हळद झालती, पण औंदा काय हळद म्हणजे हळदच आहे आमची। हळद म्हणजे आमची खर्च पण वसूल होत नाही, पण आता हे कसं बी येस न भागी आता ही वावरात काय ठेवा म्हणून खर्च फिटत नाही, करावंच कसं। पण लोकांची याजानं पैसे काढले तर फवारण्या केल्या, खतं दिली, पण काही हळदीला माल नाही, काही नाही। बसलो वावरात येऊन हळकुंड पाहत। आज केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे यांनी युक्रेनमधून भारतात आलेल्या विद्यार्थ्यांचे मुंबई विमानतळावर स्वागत केले। युक्रेनमधून सर्व भारतीय नागरिकांच्या सुरक्षित परतीची खात्री करण्यासाठी ऑपरेशन गंगा हे सुरू करण्यात आले। आप सभी का स्वागत करता हूं। मित्रों, मैं रावसाहेब पाटिल दानवे, भारत सरकार में मैं रेल, कोयला और खदान राज्य मंत्री हूं, और मुझे खास करके आपके स्वागत के लिए इस देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने यहाँ पर भेजा है। उनकी ओर से मैं आप सभी का स्वागत करता हूं। आप सभी जानते हैं कि जो युद्धजन्य परिस्थिति या युद्ध शुरू हुआ है, वहाँ पर अपने देश के जो लगभग 17,000 लोग वहाँ पर फंसे थे, उसमें कुछ स्टूडेंट थे, कुछ नागरिक थे। उनको लाने के लिए इस देश के प्रधानमंत्री जी के नेतृत्व में उन्होंने गंगा अभियान चलाऊंगा। आप तो भले भांति यहाँ पर आए हैं, सुखरूप है, लेकिन जो आपके फ्रेंड है और जो भी कोई वहाँ पर अभी रुके हैं, उनको यहाँ से फोन पर बात करके सबको बता दें कि देश के प्रधानमंत्री आप सभी की चिंता कर रहे हैं। आप इस देश में आने के लिए सभी भारतीय आपका इंतजार कर रहे थे। मुझे ऐसा लगता है कि यहाँ आने के बाद
हम सभी को यहाँ पर खुशी हुई है। जी सर बोलिए। आपको अपने अपने स्टेट में जाना है, आपके अपने जिलों में जाना है। इसके लिए भारतीय रेलवे ने यहाँ पर एक हेल्प डेस्क खोला है, टिकट काउंटर भी खोला है और वहाँ से तुरंत आपको टिकट मिल सकता है। अगर जरूरत पड़े तो हमारे ऑफिसर आपको वहाँ पर गाइड करेंगे। मुझे ऐसा लगता है कि आप सभी उसका उपयोग ले सकते हैं। मैं फिर से मोदी जी की ओर से आप सबका स्वागत करता हूँ। भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। धन्यवाद। आणि आजपासून राज्याच्या आर्थिक अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। दरम्यान राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। यावेळी राज्यपाल हे सातत्यानं महाराष्ट्राचा अपमान करत असल्याचं ठाकूर म्हणाल्यात। पाहूयात। राज्यपाल सातत्याने महाराष्ट्राचा अपमान करतायत, हे महाराष्ट्र बघते आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ते काय बोलले हे आपण सगळ्यांनी बघितलं आणि आई सावित्रींबद्दल, महात्मा फुलेंबद्दल हे सगळं जर बोलत असतील तर हे कोणीच महाराष्ट्रामध्ये सहन करणार नाही। राज्यपालांना फक्त गोंधळ घालण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि त्यांना राष्ट्रपती लाजवट लावायची आहे। सत्तेत येण्यासाठी ही सगळी धडपड आणि राज्यपाल खरं कॉन्स्टिट्यूशनल हेड असतं, त्यांनी या ठिकाणी निपक्ष वागलं पाहिजे, पण ते एखादी बाजू घेऊन इथं बोलतायत। मैं यहाँ पे इसलिए आई हूँ क्योंकि जिस तरीके से ये लोग महाराष्ट्र का अपमान बार बार करते हैं वो महाराष्ट्र यहाँ पे सहन नहीं करेगा। राज्यपाल चाहते हैं कि महाराष्ट्र में गड़बड़ हो। ये बीजेपी वाले यहाँ पे सत्ता स्थापन करना चाहते हैं। एक्चुअली आपने देखा होगा कि इकबाल मिर्ची के जो 20 कोटी रुपए देनगी ली गई थी उसका क्या हुआ, किसने देनगी ली थी, क्यों ली थी, इन सारे मामले भी सामने आने चाहिए। आज नवाब मलिक साहब का राजीनामा मांगने का इनको नैतिक अधिकार नहीं है, क्योंकि उत्तर प्रदेश में जब गृह राज्य मंत्री केंद्र के उनके बेटे ने किसानों के आंग के ऊपर गाड़ी लेकर उनको कुचल दिया, तब तो उन लोगों ने राजीनामा मांगा नहीं। इन लोगों का संबंध है और खामखा नवाब मलिक साहब का कोई संबंध नहीं होने के बावजूद भी उन्हें यहाँ पे छेड़ा जा रहा है। महाराष्ट्र का बार बार अपमान किया जा रहा है और यहाँ पे अशांति हो, यहाँ पे राष्ट्रपति राजवट लागू हो, इसलिए ये सब कर रहे हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाविकास आघाडी आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात घोषणाबाजी आणि निषेध केलाय। तर राष्ट्रवादीचे आमदार संजय दौंड यांनी या निषेधार्थ शीर्षासन केलाय। पाहूयात। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचा, सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या राज्यपालाचा, राज्यघटनेचा अवमान करणाऱ्या राज्यपालाचा, राष्ट्रगीताचा अवमान करणाऱ्या राज्यपालाचा, सावित्रीबाई फुलेंचा अवमान करणाऱ्या राज्यपालांचा, जय भवानी, जय शिवराय। अरे धिक्कार असो, धिक्कार असो, राज्यपालांचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, राज्यपालांचा धिक्कार असो। अरे महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या राज्यपालांचा धिक्कार असो। छत्रपती
आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. दरम्यान एसटी कामगारांचा तुम्ही गिरणी कामगार करत असाल तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही असा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी दिलाय. पाहूया. एसटी कर्मचाऱ्यांचा अहवाल गेले 2 महिने झालं पाठशिवणीचा खेळ खेळावा तशा पद्धतीनं न्यायालयात मांडला, परंतु तो ओपन केला गेला नाही. आता सभागृहात ठेवणार असं चाललेलं आहे, म्हणजे अधिकृत काही समजलेलं नाही. परंतु मला वाटतं हा पाठशिवणीचा खेळ खेळण्यापेक्षा अहवाल काय आहे तो सादर करावा. खोट्याचा अहवाल खोटाच असणार आहे, त्यामुळं त्याच्यामध्ये काही लोटा आणि त्यात पाणी असं निघाल असं अजिबात नाही आहे. परंतु एस टी कर्मचारी 80पेक्षा जास्त आता मृत्यू झालेला आहे, आत्महत्या करत आहे. त्यांचा जर गिरणी कामगार तुम्ही करायला लागला तर हे आता आम्ही कदापि सहन करणार नाही. ज्यावेळी आम्ही आंदोलनात होतो त्यावेळी BJP आंदोलन भडकवत आहे, त्यांची डोकं फिरवत आहे. सदाभाऊ गोपीचंद पडळकर या आंदोलनाला चेतावणी देत आहेत. आम्ही आता 2 महिने झालं घरात आलो, आम्ही त्यातनं बाजूला झालो. आता तुम्ही 2 महिने काय जाऊन काय शेणी थापत होता का, गुरं राखत होता का? का 2 महिन्यामध्ये त्यांना न्याय तुम्ही देऊ शकला नाही? आणि आता जर तुम्ही त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करणार असाल तर त्यांच्या बाळांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. आम्ही आता अंतिम लढ्याचा झेंडा आम्ही खांद्यावरती पुढच्या आठवड्यात घेऊ आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत एस टी कर्मचारी मागं फिरणार नाही, हे मी आपल्या माध्यमातून या सरकारला इशारा देतो. आणि या महाराष्ट्र बुलेटिनसह आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुढील बातम्यांसाठी आणि नवनवीन ताज्या अपडेटसाठी पाहत राहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार. आम जनता को बड़े पैमाने पर मेडिकल सहायता पहुंचाने के उद्देश्य की पूर्ति हेतु और खासकर कोरोना मरीजों के लिए होप ग्रुप ऑफ हॉस्पिटल द्वारा टिकानाका कामठी रोड स्थित होप हॉस्पिटल और आयुष्मान हॉस्पिटल रामदास पेट के माध्यम से आरोग्य सेवाएं प्रदान की जा रही है. इसीलिए होप हॉस्पिटल के डायरेक्टर डॉक्टर BK मुरली और उनकी टीम ने अनोरा नामक ऐप और वेबसाइट की निर्मित की है. हमारे यहाँ रियायती दरों पर सभी स्तर के मरीजों को घर पर ही चिकित्सा सेवा उपलब्ध कराई जाती है. जो लोग टीका लगाना चाहते हैं कोरोना वैक्सीनेशन का, वो इस ऐप से अपॉइंटमेंट बुक करा सकते हैं. जो भी अमाउंट है आप दे सकते हैं. हमारे पास दी जाने वाली उपलब्ध सेवाओं का आपको लाभ मिलेगा, जिसमें घर पर ही चिकित्सा सेवा, ब्लड सैंपल कलेक्शन उपलब्ध, जच्चा बच्चा चिकित्सा सुविधा उपलब्ध, कोरोना का घर पर टीकाकरण सेवा उपलब्ध, घर पर ही अस्पताल की तरह चिकित्सा सेवा उपलब्ध, घर पर विशेषज्ञ डॉक्टर विजिट उपलब्ध, आहार विशेषज्ञ की घर पर विजिट उपलब्ध, मधुमेह पर विशेषज्ञ डॉक्टर की होम विजिट उपलब्ध, नर्स सेवा उपलब्ध, फिजियोथेरेपिस्ट विशेषज्ञ की घर पर सेवा उपलब्ध, बुजुर्ग व्यक्ति की और मरीजों की घर पर चिकित्सा सेवा उपलब्ध, कोरोना की घर पर ही चिकित्सा सेवा उपलब्ध. यह सभी सेवाएं आपको मिल सकती है सिर्फ एक क्लिक पर. 24 घंटे ये सेवाएं उपलब्ध है हमारे अनोरा ऐप और वेबसाइट के माध्यम से. अनोरा ऐप जो आप प्ले स्टोर से डाउनलोड कर सकते हैं. आपातकालीन स्थिति में आप अनोरा की मदद से अनहोनी होने से टाल सकते हैं. तो विजिट कीजिए हमारे वेबसाइट पर. हमारा पता है आयुष्मान हॉस्पिटल 4th फ्लोर, श्रीवर्धन कॉम्प्लेक्स, रामदास पेट, नागपुर. होप हॉस्पिटल, टेकानाका कामठी रोड, नागपुर. We know that life is different these days. We are with you every step of the way. From routine care to life-saving emergencies. Because your health needs don't stop during the pandemic. At the Ayushman Hospital, your safety is our top priority. Symptom screening, physical distancing, mandatory masks, enhanced disinfectant process are in place. These are just some of the many ways we are keeping you safe. Don't delay your health needs. Schedule an appointment today. Call 9373111709 or visit theayushmahospital.com. For precaution COVID dose contact us. Ayushman Hospital, bringing hope, saving lives. अगर आप खरीदना चाहते हो अपना प्लॉट, फ्लैट, रो हाउस या रिसोर्ट, तो आइए आरव एम्पायर प्राइवेट लिमिटेड ISO सर्टिफाइड कंपनी में, जहां आपको मिलेगा 0 माइल से महज 30 किलोमीटर के अंदर प्लॉट, फ्लैट,
रो हाउस और रिसॉर्ट, वो भी आसान किश्तों पर। वही आरव नगरी में आपको मिलेगी गार्डन, स्विमिंग पूल, मेडिटेशन सेंटर, रेस्टोरेंट, चिल्ड्रन पार्क, योगा पार्क, सेल्फी पॉइंट और अन्य सुविधा। तो आइए आरव नगरी और पाइए आपके सपनों का घर, वो भी बैंक लोन के सुविधा के साथ, NTP सैंक्शनड। हमारा पता प्लॉट नंबर 78, ओम साई अपार्टमेंट, विद्या विहार, प्रताप नगर, रिंग रोड, नागपुर। कॉन्टैक्ट ऑन 0712229535 और 7447443370 and 7745042520.